नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। ऍक्च्युली मी गावाला गेले होते आणि जवळजवळ मागच्या 1 महिन्यापासून मी ब्लॉगिंग केलीच नाही। त्यात मी 8-10 दिवस गावाला गेले होते आणि अगोदरचेच ब्लॉग मी टाकत होते जे शूट केले होते। सो आणि कालच आलो आम्ही। हो, आम्ही आता काल आलेलो आहे आणि ट्रेनमधून जे आलो ते दाखव। हो, मी दाखवते, मी तुम्हाला सगळंच दाखवते मी काय काय केलंय। तर घरी गेल्याच्या नंतर मी साधाच म्हणजे इंस्टाग्राम वालीच रील बनवले, ब्लॉग नाही बनवला, यूट्यूब ब्लॉग। तर मम्मी जेव्हा घरी गेली ना तेव्हा तिला आंघोळ केली। जेव्हा मी सर्च करून आले तेव्हा ती मला आंघोळ खाल्ली। म्हणजे तिचं असं सांगायचं उद्देश आहे की काल आल्या मी अगोदर आंघोळ केली। मी एसी कोच मध्ये आले होते बट मी तिथे ब्लँकेट्स यूज केले होते ट्रेनचे, तर मला थोडंसं घाण वाटलं म्हणून मग मी आल्याबरोबर आंघोळ केली। त्यानंतर मी फक्त रेस्ट केला कारण मी खूप ट्रिपा काढल्या तिकडे मम्मीकडे जेव्हा गेले होते। बासर, शिर्डी अशा खूप ठिकाणी फिरून आले। काय कायचे तर मी रीलही बनवले नाही, ब्लॉगही बनवले नाही। सो आज मी आता ब्लॉगिंगला सुरू केले। तर घरी आल्याबरोबर मी मला इतकी कामं थोडं केलंय, तुम्ही इंस्टाग्राम चॅनलवर जाऊन चेक करू शकता। सो जी बॅग्स असतात ते मी अनपॅक केलेले नाहीये आणि अजून काय असतं, जी बॅग्स वगैरे आहेत ते अनपॅक केलेल्या नाहीये। माझी जीभ अडखळते कारण मी बोललेलीच नाही खूप दिवसापासून आणि माझा टॉन्सिलचाही प्रॉब्लेम होता। मागच्या काही दिवसापासून माझे टॉन्सिल खूप पेन करत आहेत। असो, तर मी आता सगळ्यात अगोदर आत्ता काल आली मी बट आज स्वयंपाक वगैरे काही नाही केला। रात्री उठली, पिझ्झा वगैरे ऑर्डर केला, खाल्लो आणि म्हणजे स्वयंपाक वगैरे नाहीच केला या किचनवर। तर जेव्हा मी झोपेमधून उठले तर मी डायरेक्ट सराकडे गेले मग पिझ्झा। येस, आणि तर आता स्वयंपाक करायचा आज नाही करायचा। सकाळी माझे डॅडी ऑफिसला गेलेत पण मी त्यांना टिफिन दिलेला नाहीये कारण त्यांचा आज उपवास होता, आज मंगळवार आहे। सो ते बोलले की रात्री बनवून ठेव, पटकन येतो आणि पटकन जेऊ। सो त्यांना भूक लागते, नाश्ता वगैरे त्यांनी काहीच घेऊन गेले म्हणजे उपवासाचं फराळाचं काहीच नाही घेऊन गेले। सो आता वाजलेत, किती वाजलेत आत्ताचे 11, 10:30-11 वाजलेत। तर मी अगोदर जोपर्यंत मावशी येत नाहीत आमच्याकडे भांडे आणि फरशीसाठी, मावशी आहे 1 मिनिट थांब, तर आमच्याकडे भांडे आणि फरशीसाठी मावशी आहेत, तर त्या 2च्या आसपास येतात। तोपर्यंत त्या येत नाही तोपर्यंत मी हे सगळं क्लीन करून घेणार आहे कारण मी जेव्हा घरात आले एकदम असं चिकट वाटू लागलं मला, असं चिटकतं व्हायचं एकदम धूळ वगैरे। तर सोफा वगैरे मी आत्ताच आवरून घेतलाय, तरी सुद्धा सोफ्यावर खूप सामान आहे टेबलवर, तर बऱ्याचशा गोष्टी आता चिकट वाटतात। तर माझं असं म्हणणं की आपण सगळ्यात अगोदर किचन पासून सुरुवात करावी कारण किचनमध्ये स्वयंपाक वगैरे बनवायला लागला। आता इवा उठली आहे, ब्रश करते इवा कॅमेऱ्याच्या त्या साईडला, तुम्ही बघू शकता इवा थोडीशी दिसते, तिकडे मिरर आहे म्हणून मला पटकन दिसतं कॅमेऱ्यात काय दिसत आहे। सो इवा ब्रश करते, इवाला लगेचच मला ब्रेकफास्ट द्यावा लागतो। दूध पिलं की तिला तासाभरापर्यंत सगळं रेडी लागतं, तर भूक लागतेच तिला। तसे 10-10:30 वाजलेत। सो आता मी किचन वाटा क्लीन करून घेईन आणि त्यानंतर बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी खूप राहिलेल्या आहेत त्या तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्या पाहायला मिळतील। सो किचन वाट्याची सुरुवात साफसफाई अगोदर हे सगळं सामान काढून घेतलं आणि त्यानंतर मी ह्या ज्या वॉल्स आहेत त्या सुद्धा आज क्लीन करते कारण जाते वेळेसही मला एक 8 दिवस मम्मी वगैरे इथे होती तर मी व्यवस्थित हे सगळं धुवून वगैरे नाही घेतलं होतं। सो आज मी सगळं म्हणजे घासलंय कॅमेरा सुरू करण्याच्या अगोदर, तरी सुद्धा एकदा घासते। सो चला आजची काम पटापट आवरूया। सो गाईज किचन ओटा क्लीन झालेला आहे। 1 मिनिट मी लाईट लावते, आता कशी दिसते लाईट लागल्यानंतर एकदम चकाचक, पण तरी घाम आलाय मला। 1 मिनिट मी घाम पुसते मग भेटते। सो किचन ओटा क्लीन झालेला आहे आणि माझी हॉल एक बऱ्यापैकी क्लीन आहे। बट माझं अजून एक सामान राहिले ते म्हणजे माझी बॅग जी आहे ती क्लीन करायची राहिली आहे। मी तुम्हाला दाखवते। डायनिंग टेबलवरती मी सगळं लावले, ही कपडे
मला हसू येते. काल आली मी, काल लगेचच हे करायला पाहिजे होतं पण मला जमलं नाही. आणि आणि मी तुम्हाला तिथून काय आणलेलं दाखवू. हां, आम्ही गेलो होतो बासरला. तर तिथे आम्ही स्टेशनरी विकत घेतली. तर बासर ही ज्ञान देणारी माता आहे. ज्ञान सरस्वती माता असं बासरच्या मंदिराचं नाव आहे. सो मी सांगते तिथून काय काय आणलं, दाखवते ॲक्च्युली. अशी छान वारं येते ना कधी कधी, एकदम असं प्रसन्न वाटते. किंवा तू अंधारात दिसत नाहीयेस. कधी कधी ना लाईटचा खूप जास्त इश्यू होतोय आणि अशी लाईट चांगली येते बट घरामध्ये येत नाही, असं थोडंसं अंधार असतो. तर ब्लॉगसाठी थोडी जास्त लाईट येते. 1 मिनिट मी माझा कॅमेरा सेट करते. सो गाईज, मी आता स्टँडला कॅमेरा लावला आणि वारं बघू शकता किती सुंदर येते. बाहेर थोडंसं ढगाळ वातावरण आहे आज. असो, तर मी बासरवरून ही पाटी आणली. ॲक्च्युली बोलू नकोस 1 मिनिटात. तर मी बासरवरून ही पाटी आणली आहे. तर तिथे पाटी पूजा केली जाते. लहान मुलांची, जे लहान मुलं आहेत किंवा फर्स्ट टाइम शाळेला जाणार आहेत त्यांची पाटी पूजा केली जाते. बट अनफॉर्च्युनेटली तिथे खूप जास्त पाऊस होता आणि पावसामध्ये आम्ही असं केलं की गेलो, तिथे गेल्यानंतर डायरेक्ट लाईनमध्ये घुसलो आणि तिथे आमची खूप वादावादी झाली होती. भयंकर लेवलला भांडणं झाली होती. तिथे 2 मुलं होती जी म्हणजे आम्हाला ते बोलले की तुम्ही बॅग घेऊन नाही जाऊ शकत. तर पाऊस खूप जास्त प्रमाणात होता. इव्हन तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या रील किंवा यूट्यूबच्या रीललाही बघू शकता. भयंकर पावसामध्ये आम्ही तिथे गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर तो मुलगा बोलला की तुम्ही हे नाही करू शकत, इथे हे नाही करू शकत, काय बोलतात त्याला, पर्स घेऊन नाही जाऊ शकत. तर आम्ही बोललो की आता आम्ही कुठे ठेवणार ना, गाडी खूप दूर पार्क केलेली. आणि त्याला 1 मिनिट मध्ये बोलू नकोस. तर आम्ही त्याला रिक्वेस्ट केली की तू काही पैसे घे आणि तुझ्या जवळच ठेव, आम्ही वापस येते वेळेस तुझ्याकडनं पर्स घेऊ. पर्समध्ये काहीच नव्हतं. आम्ही कॅश, कार्ड्स, मम्मीची पर्स होती ॲक्च्युली, माझी ही पर्स होती. ही पर्स त्याने अलाउड केली. याच्यामध्ये सगळ्यात जास्त सामान होतं. याच्यामध्ये कॅश, इव्हन याच्यामध्ये इतकी सारी कॅश होती, तुम्ही आजही बघू शकता. भरपूर पैसे होते ह्याच्यामध्ये, एक 4 ते 5 हजार होते. तर आणि लिपस्टिक हे असं हे सगळं सामान ॲक्च्युली, कोम, मेकअपचं सामान, इव्हन सिरमसुद्धा होतं. इव्हन अजून कितीतरी वस्तू होत्या त्याच्यामध्ये. टॅबलेट्स होती माझी. तर त्याने त्या सगळ्या गोष्टींना अलाव केलं. आणि माझ्या मम्मीच्या पर्समध्ये मला असं वाटतं एक पासबुक असेल, आय डोंट नो, तिने बँकेला वगैरे गेली असेल. त्यानंतर थोडे कार्ड होते, कॅशही नव्हती, काही नव्हतं आणि रिकामी पर्स होती. फक्त एक स्टोल होता तिचा काहीतरी. तेवढ्या गोष्टीसाठी त्याने एवढं परेशान केलं आम्हाला. तो बोलला की तुम्ही नाही जाऊ शकत, म्हणजे जायचंच नाही, अलाउडच नाही, तुम्हाला अलाउड केलं तुम्ही दुसऱ्यांना करतो. मग आम्ही थोडंसं म्हणलं ठीक आहे, प्रत्येक मंदिराचे प्रत्येक प्रकारचे रूल्स असतात. म्हणून मग आम्ही काय केलं, त्याला हो बोललो. मग मी गेली, मग मी जाऊन दुसरीकडे गेली. मम्मा एक खूप दूर असं पायरीच्या जवळ, म्हणजे स्टेअर्स जिथून मंदिराच्या असतात एकदम बाहेर, तिथे एक शॉप होती, त्याने अलाव केलं. ॲक्च्युली तिथे खूप सारे शॉप होते जे फोन वगैरे जवळ ठेवत होते, म्हणजे फोन जमा करण्याची जी जागा असते तसं होतं. पण बॅगसाठी तिथे काही विशेष अशी सुविधा नव्हती आणि आम्हाला दिसली नाही. तर त्याला आम्ही विचारलं कुठे ठेवायचं, तर ते भरपूर दूर होतं. थोड्याशा ह्याच्यानंतर आम्ही ते शॉप शोधली. थोडंसं दूर चालावं लागलं, पावसामध्ये भिजावं लागलं आणि त्यानंतर मम्मी वापस आली आणि आम्ही मध्ये जात होतो. जसं आम्ही मध्ये जात होतो, आमच्यासमोर एक बाई होती, तिची बॅग एवढी होती, पर्स, तिच्याकडे बेबी होता. शक्यतो तिथे ज्यांची मुलं शाळेला वगैरे जाणार आहेत, लहान आहेत, तशीच म्हणजे येतात सगळे भक्त, बट जास्त प्रमाणात, कारण ती ज्ञान माता आहे. मंदिराचं नावही आहे, तुम्ही बघू शकता, श्री ज्ञान सरस्वती. सो तिथे शक्यतो लहान मुलांना आणलं जातं. तर अशा 2 बायका होत्या ज्यांच्याकडे छोटा बेबी होता. तर त्याने त्याला अलाव केलं. तर मी बोलले की तू त्याला अलाव कसं काय केलं त्या दोघींना. तर तो बोलला की त्यांचे लहान मुलं आहेत, तर ते डायपर वगैरे त्यांचं, तर एवढी बॅग, डायपर वगैरेही नाही, अगदी एकदम असतं ना मदर्सच्या बॅग, त्याने अलाव केलं. 1 केलं, 2 केलं. एक आजी होत्या, त्या कुठल्या तरी गावावरून आलेल्या, तर त्यांच्याकडे प्रॉपर एक बॅग होती जी अशी लांब असते. गावावरून येणारी लोक कशी असतात, एकदम ट्रिपला जातात, 4-5 देवस्थान करण्यासाठी आलेली, तर तितकं त्यांच्याकडे सामान होतं. तर ते त्याने अलाव केलं. एकदा मला असं वाटलं की चला, आपण कारमध्ये आलेलो आहे, आपल्याकडे पर्यायी व्यवस्था आहे, त्यांच्याकडे नसेल, जाऊ दिले. पण त्याच्यानंतर त्याने बऱ्याच स्त्रियांना इग्नोर केलं ज्यांच्याकडे छोटे बेबी होते. इवाही आमच्याकडे होती, इवाचे खूप सारे सामान होतं त्याच्यामध्ये, तर त्याने अलाव नाही केलं. तर मला खूप राग आला. मी त्यांना भरपूर बोलले
म्हणजे हायेस्ट लेवलमध्ये बोलले की म्हटलं तू अलाव नाही केली. नाही बाबा माझं डाएट चालू आहे. तर मी त्याला तूच खा म्हटलं की तू एक तर आम्हाला अलाव केलं नाही, त्यानंतर तू आम्हाला पावसामध्ये दूर पाठवलं. तू आमच्याच समोर या 3-4 बायकांना पाठवतोयस आणि मला म्हणतो की त्याच्यामध्ये बेबीचं सामान आहे. आमच्यासोबत पण बेबी होता. मला ते अजिबात पटलं नाही. मी इतक्या लेवलमध्ये त्यांच्याशी भांडले. अगदी 20 मिनिटं मी त्याला भांडण्यात घालवले. मी त्याला बोललो मी तुझी कंप्लेंटच करणार आहे. मध्ये जे काही मंदिरचे ट्रस्टी किंवा जे काही पोलीसवाले तिथे होते, मी पोलिसांनी सांगितलं तिथे एक पोलीस कपड्यामध्ये, पोलीस नसतील ते वॉचमॅनच असतील, तर त्यांना सांगितलं. तर ते म्हणे काय करणार मॅडम, ते तसेच करतात. एक तर तिथे भाषेचा प्रॉब्लेम, तिथे ते एक तर महाराष्ट्रात येत नाही. आय थिंक बासर तामिळनाडू का कर्नाटक बॉर्डरीवर येते. धर्मवाद झाले की लगेचच ते येतं. तर तिथे त्या मुलाला माझी भाषा येत नव्हती आणि मला त्याची भाषा येत नव्हती. तरीसुद्धा मी त्याला एवढं झापलं. त्याला थोडी हिंदी येत होती. खूप भांडण केलं मी. मला नाही वाटतं ते मी कधी एवढ्या याच्या आधी कोणाला भांडले, पण मला एकदम राग आला. कारण त्याने माझ्या मम्मीला पळवलं होतं. इवा माझ्याकडे असल्यामुळे मी काही जास्त धावू शकले नाही. मम्मीच्या खूप फेऱ्या झाल्या, तर मम्मीमुळं मी त्याला भरपूर रागवलं. तर खूप वादावाद झाली. चांगल्या आठवणीसोबत वाईटही आठवण. आणि त्या माणूसच्या मागे एक माणूस होता चेअरवर बसलेला, पोलीसच्या वर्दी म्हणजे वॉचमॅन असेल तो. तर अशा प्रकारे तिथे पाटीपूजा, त्या गोंधळामध्ये आम्ही ही पाटीपूजेसाठी हे सगळं सामान घेतलेलं. याच्यामध्ये बुक आहे, याच्यामध्ये पेन आहे, याच्यामध्ये छोटी पाटी सुद्धा आहे पिंक कलरची, तांदूळ. तिथे पूजा केली जाते मस्त अशी हार वगैरे टाकून 5 मिनिटं. फोटो काढला जातो पूजा करते वेळी. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या माणसामुळे आमच्या राहून गेल्या. सो येस, इवा त्याच्यामध्ये पॅड आहे. तर या पाटीबरोबर मी काही पेन आणलेत. म्हटलं इवाला कधी चांगली गोष्ट काही लिहायची असेल, हिशोब लिहायचा असेल, तर देवाचा आशीर्वाद राहावा म्हणून मी माझ्यासाठी या 3 पेन आणले. ते इवासाठी आहे लास्टला एकदम हे रकाल. तर ही याच्यामध्ये डायरी आहे. इवाला तिथे बसवलं मी आणि बसवून तिथे मी इवाला हे करायला लावलं, काय म्हणतात त्याला, लिहायला लावलं. आलशोला तर तिने काय लिहिलं मी दाखवते. इवा सुप्रिया दीपक म्हणजे आमचंच नाव लिहिलं. आणि नंतर आम्ही हे पॅड आणले तिथून, दिसत आहेत का. तर हे सरस्वती माताचे पॅड आहे. एक इवाच्या डॅडींनी सांगितलं होतं त्यांच्या स्टुडंटचा पॅड त्यांच्याकडनं चुकून हरवला होता. तर ती बोलत होती की सर माझा लहानपणीचा पॅड आहे अगदी फर्स्ट क्लासच्या वेळेसपासून, सो माझा हरवला. तर सर बोलले की तू गेली आहेस तर तू घेऊन ये त्यांच्यासाठी. तर एक इवासाठी आणलाय हा आणि हा तिच्यासाठी आणलाय. आणि त्यानंतर अजून काय शॉपिंग केली आहे, इवासाठी आम्ही किचन सेट खरेदी केलाय, एक फोन खरेदी केलाय, बऱ्याचशा गोष्टी. इवा खाली काहीतरी पडलं. खूप शॉपिंग केली, ते तुम्ही माझ्या शॉर्ट रीलमध्ये बघू शकता. मी टाकली असेल, टाकली आहे, काल टाकली आहे. सो इवासाठी खूप सारे किचन सेट आणि हा फोनही खरेदी केलाय. त्यानंतर अजून एक वस्तू दाखवायची राहिली आहे. मी जेव्हा घरी गेले होते मम्मीकडे, तेव्हा मम्मीने मला ह्या बांगड्या घेऊन दिल्यात अजून. किंवा खूप एक्सायटेड होते माहिती का, जेव्हा मी काहीतरी एक मिनिट. तर ह्या बांगड्या अगदी सोन्याच्या दिसतात. माझ्या हातात अशीच एक सोन्याची बांगडी आहे, ही सोन्याची आहे. आणि तशीच सेम थोडीशी जाड अशा 4 बांगड्या घेतलेल्या आहेत मी, मम्मीने घेऊन दिल्यात. मम्मी म्हणते तू प्लेन घालते. त्यानंतर इवासाठी पण मम्मीने दिले. झुंबरवाली कुठे आहे का, झुंबरवाली असं झुंबर वगैरे आहे. अशा बांगड्या इवासाठी नानीने तिथं घेऊन दिलेल्या आहेत. आणि ट्रेनमध्ये येत होते मी, तर तिथे मी हे काय भेंडी वगैरे कट करण्यासाठी, हिरवी मिरची कट करण्यासाठी कटर आहे, मी दाखवते, ते घेऊन आली आहे. आणि तर अशा प्रकारे माझी ट्रिप झाली आहे. आता फक्त घरची कामं उरलेली आहेत. मी आता शूट केला आहे किचनचा, बघू शकता किती छान वाटली. तर ट्रेनमध्ये येते वेळी हे मला भेटलं आहे. हे कट करायचंय असं याच्यामध्ये टाकायचंय इथून, आणि इथून असं खाली, आणि याला छिलता पण येतो. तर ही फक्त मला 70 रुपयाला भेटली, फक्त 70 रुपयाला. मी सांगितले, इवाने सांगितलं, मला माहित नव्हतं, मी वर झोपले होते. तर तिथे फक्त 70 रुपयाला मला ते भेटलं. आणि म्हणून मी घेतलं. मिशोवरती मी ते कटर पाहिलं होतं, जवळजवळ 120च्या आसपास, म्हणजे त्या रेंजमध्ये होतं ते कटर. सो बस एवढंच. आणि आत्ता आवरायचं एवढं सामान, जसं की मी तुम्हाला सांगितलंय. आता मी आवरेल. आणि आता आजचा ब्लॉग खूप मोठा होतोय. मी सगळ्या गोष्टी शेअर केल्या तुमच्याशी. खूप दिवसानंतर ब्लॉग सुरू केलाय. मागे खूप सारे व्हिडिओज एडिटेड होते म्हणून तेच पोस्ट करत राहिले. आता आजपासून कंटिन्यू ब्लॉग्स येतील. आणि इंस्टावर तर तुम्ही चेक करता, यूट्यूब शॉर्ट्स पण चेक करत राहा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.